करती कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। सर्वांनी आपले हात एकमेकांवर घासायचे आणि डोळ्यांवर ठेवायचे. डोळ्यांनी सूर्यप्रकाश बघायचा आहे. आजच्या या सुंदर दिवसामध्ये मी प्रताप कोल्हे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जबरदस्त असा वर्कआउट झाला, जबरदस्त असा रिझल्ट त्यांचा आहे. आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. श्रद्धा मॅम आपला रिझल्ट शेअर करायचा आहे. खूप जबरदस्त असा वर्कआउट तुम्ही केला. एवढी शक्ती कुठून आली मॅम? माझं नाव श्रद्धा दामगट, मी कात्रजवरून बोलते. माझं वेट वाढलं होतं, 60 किलो होतं. तर मी 3 महिन्यामध्ये 10 किलो वेट लॉस केलं. 20% व्यायाम आणि 80% सकल संतुलित आहार घेतला आणि वेलनेस कोचचं डाएट प्लॅन सगळं डाएट केलं. त्यांनी जसं सांगितलं तसं मी पूर्णपणे डाएट केलं. ते केल्यामुळे मग 10 किलो वेट लॉस झालं. खूप छान असा रिझल्ट आहे मॅम तुमचा. 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी खूप मोठी गोष्ट आहे. कारण महिलांचं वजन कमी करण्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येत असतात आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे तुमचा. तर नक्कीच तुमच्यासाठी जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. ग्रेट आहे तुमचे वेलनेस कोच आणि ग्रेट आहात तुम्ही सुद्धा. तर तुमच्यासाठी जोरदार क्लॅपिंग आपण करूया. सर्वांनी उभं राहायचंय आणि जबरदस्त असं सॉन्ग लावलं जाणार. सर्वांनी 2 मिनिटं एन्जॉय करायचंय. जर तुम्ही सकाळी सकाळी 5 मिनिटं डान्स केला, तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. आपल्या शरीराचा वजन घेतला, मनाचा वजन घेतला, तर आता आपल्याला हॅपी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी सर्वांनी क्लॅपिंग करायचंय. सर्वांसाठी जबरदस्त असा वर्कआउट त्यांनी केलेला आहे. जबरदस्त असा देखे जवानी के रेले देखे हसीनों के मेले देखे दिल पे हो तू ही छा गया सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया. सहारा मिला तेरा जो इशारा मिला मुझे जग सारा मिला मैं तो तुझे पा गया तुझे पा गया. नैनों में सपना सपना में सजना सजना पे दिल आ गया क्यों
सजना पे दिल आ गया। सुन जरा यारी सुन जरा कहे क्या मेरी चूड़ियां, नागिन बन बन के डसती है मुझको अपनी दूरियां। ये मजबूरियां है बस कुछ ही साल की, लेके आऊंगा तेरे घर में तो एक दिन पालकी। नीला गगन होगा सच्चा बंधन होगा अपना मिलन होगा मन को। तू ही आ गया, तू ही आ गया। नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया। और नैनों में सपना, सपनों में सजनी, सजनी पे दिल आ गया, कि सजनी पे दिल आ गया। थैंक यू ऑल ऑफ यू, थैंक यू वेरी मच। बहुत बढ़िया के समय बहुत एंजॉय भी किया है दोस्तों। तो चलो यस यस श्रद्धा श्रद्धा मैम, थैंक यू वेरी मच मैम, बहुत बढ़िया वर्कआउट किया आपने और और बहुत बढ़िया। यस यस अरुण सर, यस यस सर, नाव सांगायचंय, कुठं नाही सांगायचंय, बाय प्रोफेशन काय करतात ते सांगायचं। मुक्काम पोस्ट बारामती मी शिक्षक आहे आणि अगुले सर त्याचबरोबर मनीषा मॅडम यांनी मला वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। थँक यू सर। सर तुमच्याकडे भरपूर सारे मित्र शिक्षक असतील, सगळ्यांना आपले लिंक पासवर्ड द्या सर, जास्तीत जास्त लोकांना जॉईन करायला सांगा। यस तो चलो कुछ ज्ञान की बातें करते हैं दोस्तों। यस कल मैंने आपको एक दिखाया था वीडियो, चलो आज एक और वीडियो देखते हैं। पहिल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पुढच्या रिपोर्टकडे तुम्ही 1 मिनिट हा। चहा पावडर मध्ये आढळले कीटकनाशकाचे अंश। सकाळी सकाळी गरमागरम चहा भुरकन पीत असाल तर ही बातमी पहा आणि सावध व्हा, कारण तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये कीटकनाशक असू शकतात। चहामध्ये कीटकनाशक आढळली आहेत हे आम्ही म्हणत नाहीये, तर असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चक्क चहा पावडर मध्ये कीटकनाशकाचा अंश आढळून आलाय। हा चहा तर तुम्ही पीत नाही ना? प्रसिद्ध चहा ब्रँड असणाऱ्या सफट चहामध्ये मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या कीटकनाशकाचा अंश आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सफटचे ब्रँड आहेत, प्रकार आहेत चहाचे, तर त्या चहाचे नमुने घेऊन उर्वरित 60 संशयावरून त्यांनी जप्त केलेला होता। त्याच्यामध्ये चहा परिवार फॅमिली ब्लेंड, नंतर चहा हॉटेल डस्ट, चहा सह्याद्री इलायची आणि चहा सह्याद्री कडक
हे 4 प्रकारचे चहाचे नमुने आपण घेतलेले होते. कोणकोणत्या चहामध्ये कीटकनाशक आढळली आहेत पाहूया. सपट चहाच्या 4 प्रकारच्या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकाचा अंश आढळलाय. सपट परिवार फॅमिली ब्लेंड, सपट बॉटल डस्ट, सपट सह्याद्री इलायची, सपट सह्याद्री कडक. 4 प्रकारच्या चहाच्या 8 पैकी काही नमुन्यांमध्ये 0.23% तर काहींमध्ये त्यापेक्षाही जास्त कीटकनाशकांचा अंश आढळलाय. म्हैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेच्या अहवालात हे स्पष्ट झालंय. खरं तर या चहामध्ये धोकादायक कीटकनाशकाचा अंश असल्याचा संशय अन्न आणि औषध प्रशासन विभागाला खूप आधीच आला होता. अधिकाऱ्यांनी संशयित चहाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी देखील पाठवले होते. मात्र पुण्याच्या प्रयोगशाळेनं नमुने प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट म्हैसूरच्या रेफरल प्रयोगशाळेत संबंधित चहाचे नमुने पाठवल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेफरल अन्न चाचणी प्रयोगशाळा म्हैसूर इथं आपण ते पाठवलेले होते. त्यांचं प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे अंश जे आहेत ते ठरवून दिलेल्या लेवलपेक्षा देखील जास्त आढळले आणि त्या आधारे ते असुरक्षित अन्न पदार्थ म्हणून त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रसिद्ध चहाच्या ब्रँडकडे केंद्राच्या FCCI विभागाचा परवाना देखील आहे. आता राज्यात या चहामध्ये कीटकनाशकांचा धोकादायक अंश आढळून आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र कीटकनाशकांवरील चहा प्यायल्यानं गंभीर आजार होऊ शकतात, कॅन्सर, पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पित असलेला चहा आरोग्यास घातक तर नाही ना, हे पाहून घ्या. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. येस बघितलं मित्रांनो, अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. जेवणानंतर आपण जेवल्यानंतर या 5 चुका करताय, वजन खूप वाढेल. जेवण झाल्यानंतर लगेच तांगड्यावरती करताय, जसं की दिवसभर खाणीमध्ये काम करून आले. जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि शरीरामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त वाढत असतं. नंबर 2, जेवण तर झालंय, मग कुछ मीठा हो जाए. मग आपल्या तोंडासमोर येते गुलाबजाम, मिठाई, आईस्क्रीम आणि मग रक्तामधील शुगर पण आपली वाढत असते आणि पोट पण म्हणते कुछ ज्यादा फॅट जमा हो जाए. नंबर 3, जेवण झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गेम म्हणजे मोबाईल स्क्रोल करणं चालू आहे. मग त्याच्यावरती एकामागे एक नंबर, तुझी कंबर, हे चाल शेकी शेकी आणि मग शेकी शेकी करत आपण एकाच जागेवरती बसून राहतो. त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज फॅट मध्ये जमा होतात. नंबर 4, जेवण झाल्यानंतर 2-2 ग्लास घाटाघाटा पाणी पिताय, जसं की दुष्काळामधून तुम्ही आले. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि मग पाणी प्या. लगेच पाणी पिऊन तुम्हाला काय भरतीला जायचं नाहीये. नंबर 5, जेवण झाल्यानंतर येते काहींची फ्रूट प्लेट, ज्याच्यामध्ये डाळिंब, केळी, सफरचंद असे वेगवेगळे फ्रूट आपण खात असतो. त्यामुळे एक्स्ट्रा फ्रुक्टोज आपल्या फॅट मध्ये जमा होत असते. त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर कमीत कमी 20 ते 40 मिनिटं चाला. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान 2 तासांचा गॅप ठेवा. जेवल्यानंतर या 5 चुका करताय, वजन खूप वाढेल. जेवण थँक्यू. जबरदस्त असं आपल्याला बघायला मिळत आहे. अजून एक तुम्हाला फोटो दाखवतो. वाढलेल्या वजनामुळे काय होतं बघा. मोटापा इन बीमारियों की वजह से बन सकता है. बघा, आपण बोलतो वजन वाढल्याने काय होणार आहे. वजन वाढल्यामुळे काय होऊ शकतं मित्रांनो, बघा, डायबिटीज होऊ शकतो, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो, हार्ट डिसीज होऊ शकतात, फॅटी लिव्हर, ऑस्टिओआर्थरायटिस, थकान, एनिमिया, डिप्रेशन, एवढे सगळं हे फक्त वजन वाढल्यामुळे होऊ शकतं. त्याच्यासाठी या गोष्टींकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखी राहायचं असेल, खुश राहायचं असेल तर काय करायला पाहिजे. महत्वाच्या 5 गोष्टी बघा. नकारात्मक लोगों से दूर रहो. जे निगेटिव्ह लोक आहे त्यांच्यापासून लांब राहायचंय. दुसरों की मदत कीजिए, म्हणजे झालं तर दुसऱ्याचा चांगला करा, वाईट करू नका. कभी भी दिखावा मत कीजिए. काहीतरी उगाच दाखवायचं म्हणून आपण
आपण काही करायचं नाही, दिखावा नाही करायचा. रोजाना कुछ नया सीखिए, हमेशा खुश रहने की कोशिश करे, किसी की बुराई ना करे. बघा, जर आपल्याला जीवन आपलं आनंदी सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला नकारात्मक लोकांपासून दूर राहायचंय. झालं तर दुसऱ्याची मदत करायची आहे, कधी देखावा करायचा नाहीये, दाखवायचं म्हणून. रोज नवीन काहीतरी शिकायचंय आणि रोज सुखी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचे. कोणाची निंदा करायची नाही. ज्याचे जो कर्म तो त्याचे फळ भोगेल. आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. वरचा देव बसला आहे त्याचं टेन्शन घ्यायला, त्याचं हे करायला. आपण मात्र त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या मित्रांनो आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सर्वांना हे व्हिडिओ दाखवणं आमचा उद्देश एकच होता. आपण बातम्या ऐकत नाहीये, आपल्याला वेळच नाही बातम्या ऐकायला. आपण फक्त मोबाईल्स, रील्स एवढे बघतो. आपण आज खूप कमी लोक आहेत का जे बातम्या ऐकतात. पूर्वी टीव्हीवर एकच चॅनलवर बातम्या येतात, सह्याद्री चॅनल, दूरदर्शन चॅनल, सर्व लोक ते म्हातारे लोक ऐकायचे. पण आज आपण बातम्या सुद्धा व्हॉट्सअपला कुठं एखादा मेसेज वाचला तर बघतो, बाकी आपण बघत नाही. तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि तुम्हाला जर चांगलं आरोग्य पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला मी आता दाखवला व्हिडिओ. चहा जो आपण मोठ्या आवडीनं पितो, बघितलं तुम्ही चहामध्ये काय अशा कितीतरी बातम्या रोज असतात. अन्नामध्ये किती भेसळ असते हे तुम्ही बघतायत. तर आपण या बातम्या आपण त्याच्याकडे कानाडोळा करायचा नाही. त्याच्यापेक्षा आपलं एनर्जी अप कितीतरी चांगलं आहे, बरोबर का नाही. तर आपण चहाच्या जागेवर रिप्लेसमेंट आपल्याला आहे ना, आपलं एनर्जी अप घ्या. दिवसातून 3 वेळेस एनर्जी अप घेऊ शकता तुम्ही. तुमची एनर्जी बूस्ट होईल. त्याच्यानंतर सकस संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही रोज सकाळी पाऊण तास व्यायाम करताय तर तुम्हाला सकस संतुलित आहाराची खूप गरज आहे. कारण आज जे घटक अन्नामधून भेटायला पाहिजे ते घटक आपल्याला मिळत नाहीये. जे जीवनसत्व पाहिजे शरीराला, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी सगळे जे पाहिजे ते आपल्याला आपल्या प्रॉपर अन्नातून मिळत नाहीये. आज त्या पद्धतीचे जमिनीमध्ये कस नाहीये, सकस आहार आपल्याला मिळत नाहीये. पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर ज्वारीची भाकरी लोक तेल मीठ लावून खायचे. आता जिजाबाई गोडसे येत आहेत, हरिभाऊ गायकर काका येत आहेत, त्यांना माहितीये भाकरीवर नुसतं मीठ लावून सुद्धा भाकरी खायचे, मीठ भाकरी खायचे पूर्वीचे लोक. पण आता त्या भाकरी सोबत तुम्ही किती चांगली भाजी केली तर त्या भाकरीची चव लागत नाही का? हायब्रिड त्याच्यामध्ये संकरित झालेलं आहे. जी गावरान ज्वारी होती ना, त्या गावरान ज्वारीच्या भाकरीला मीठ लावून खाल्लं तरी तिला गोडवा होता. आज तो गोडवा चपातीला राहिलेला नाही, भाकरीला राहिलेला नाही. कारण जमिनीमध्ये एवढं आपण रासायनिक खत वापरतोय का जमिनीच्या मातीमध्येच कस नाही. म्हणजे अशी एक मान आहे, आळात नाही तर पोहरेत कुठून. जर जमिनीमध्येच कस नाहीये, जमीनची मातीच आपण खराब करून टाकलीये तर त्या जमिनीतून उगवणाऱ्या अन्नामध्ये काय असणार मित्रांनो. म्हणून आज आपल्याला सकस संतुलित आहार घेण्याची गरज का निर्माण झाली आहे त्याचं कारण हे आहे. पूर्वी सकस संतुलित आहाराची गरज नव्हती, त्यांना सप्लिमेंटरी फूड्स द्यायची गरज नव्हती पूर्वीच्या लोकांना. का? कारण त्यांना शुद्ध हवा मिळत होती, शुद्ध पाणी मिळत होतं. पूर्वी जर कोणी सांगितलं का 20 रुपयाची बॉटल घेऊन पाणी प्यायचं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण आज तुम्ही सर्रास किती गरीब माणूस असला तो बाहेर गेला तर 20 रुपयाची पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितो, पण तो हॉटेल मधलं पाणी पित नाही. का? कारण त्याला माहिती आहे का पाणी किती दूषित झालेलं आहे. तर अशा ह्या ज्या गोष्टी बदलत आहे, या बदलत्या जगामध्ये आम्हाला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपला हा जो परिवार आहे वेलनेस परिवार, हा तुम्हाला रोज सकाळी 1 तास त्याच्यासाठीच तुम्हाला हे करतोय. तर तुम्हाला एकच विनंती आहे का तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आपली लिंक द्या, पासवर्ड द्या. आज 25 लोक आपली होती, उद्या 30 झाली पाहिजे, परवा 35 झाली पाहिजे, 1 महिन्यामध्ये आपली 50 लोक झाली पाहिजे, 2 महिन्यामध्ये आपली 100 लोक झाली पाहिजे. आणि यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे. हे एकट्या कोणाचं काम नाहीये, त्यासाठी आपण सर्वांना मदत करणं गरजेचं आहे. जे आपल्याला मिळालंय, जे चांगलं वाटतंय ते आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. कोणाची निंदा नालस्ती करण्यात यायचं, त्याचं होणं धुणं काढण्यात यायचं, त्याच्या चेष्टा मस्करी करण्यात, निंदा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण चांगल्या कामात वेळ लावूया. आपले शेजारी पाजारी मित्र परिवार जे आपले नियर अँड डिअर आहे त्या सगळ्यांना आपण ही लिंक द्यायची. प्रत्यक्ष नुसतं लिंक द्यायची नाही तर त्यांना फोन करायचंय. रोज एक माणसाला फोन करायचंय, रोज एक नवीन माणसाला, आणि त्याला आपण कॉलवर आणायचंय. कारण हे खूप गरजेचं आहे. जर त्या माणसाला उद्या उठून फायदा झाला तर तो तुम्हाला थँक्यू बोलेल, धन्यवाद देईल. आणि अशा पद्धतीने खूप चांगलं आपण या जीवनामध्ये करू शकतो. तर सर्वांनी या गोष्टीचा विचार करायचा आहे. यस, तो मेरी तरफ से इतना ही था. अगर आप किसी को बात करना है तो हैंड रेज कर सकते हैं, अदरवाइज मैं आप सबका म्यूट निकाल देता हूँ.
आप आप खुद भी बात कर सकते हैं। यस, सेटिंग मैंने बदल दी है। आप खुद भी अपना अनम्यूट कर सकते हैं और बात कर सकते हैं। नहीं तो हम यहीं पे रुकेंगे क्योंकि समय हो चुका है। यस, बाय बाय सर, व्हेरी गुड. थँक यू सर. प्लीज विचार फार भारी. नक्कीच काका, तुम्ही आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहात. खूप मोठं तुम्ही आम्हाला तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला ताकद येते. तुम्ही जर करू शकता तर नक्कीच आम्हाला लाज वाटते का झोपून राहायला. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा उठावंच लागतंय. आप बोल सकते हो. येस सर, वेलकम. चलो, गुड मॉर्निंग, हैव अ ग्रेट डे. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. यहीं पे रुकेंगे हम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मॅडम.